नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. उद्या 20 डिसेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव नगर परिषदेच्या 2 या 3 प्रभागात आणि उमरगा नगर परिषदेच्या 3 प्रभागात नगर परिषद निवडणुकीचं एकूण 6 नगरसेवक पदाच्या उमेदवारासाठी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे 2 ब 14 यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास गाडे पाटील, करंद उर्फ नंदकुमार राजे निंबाळकर यांनी काल प्रचार सभा घेतला. आज सायंकाळी या प्रभागातील जाहीर प्रचार संपेल आणि मग उद्या प्रत्यक्ष मतदान होणार आहे. धाराशिव नगर परिषदेच्या जवळपास 38 जागांसाठी मतदान अगोदरच पार पडलेलं आहे आणि नगराध्यक्षपदासाठीही 38 जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर मतदान झालेलं आहे. आणि या 3 प्रभागात आता नगराध्यक्ष पदासाठी मतदान होणार नाही, पण 3 नगरसेवक पदासाठी मात्र मतदान होणार आहे. आणि मग हे मतदान पार पडल्यानंतर मतदान यंत्र स्ट्रॉंग रूममध्ये नेली जातील आणि 21 तारखेला पूर्ण 41 नगरसेवक आणि 42 नगराध्यक्षपद यासाठी मतमोजणी होईल. उद्या मतमोजणी दिवशी धाराशिव जिल्ह्यातील 5 ठिकाणचे नियमित जे आठवडी बाजार भरतात ते आठवडी बाजार बंद असणार आहे. दुसरे लेखक जे की इतिहास अभ्यासक म्हणून पण ओळखले जातात त्या जयराज कोचळे यांचं न्यू इरानं येळाई हे पुस्तक पूर्वी प्रकाशित केलेलं होतं. येळाई या पुस्तकाच्या लेखक म्हणून त्यांनाही न्यू इरा या ग्रंथ प्रकाशन संस्थेनं तिथं फर्ग्युसन कॉलेज त्यांच्या स्टॉलवर त्यांना निमंत्रित केलं. आदरणीय दिग्दर्शक जयराज प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे, त्याचबरोबर सयाजी शिंदे, अनेक मान्यवरांनी जयराज कोचळे यांची तिथं भेट घेतली. आमचे एक मित्र विजय लोणकर यांच्या ही प्रकाशन संस्थेनं त्यांना काल सायंकाळी फेस्टिवलला बोलवलं होतं आणि विश्वकर्मा पब्लिकेशननं विजय लोणकर यांच्याशी वाचकांचा संवाद घडवून आणला होता. आज आपण इथंच थांबतोय असं नाही तर मला सध्या मी असं का बोलतोय, मला कास झाली याबद्दल मी आता येतो. मित्र, मला वयाच्या 25 वर्षापासून मधुमेह जडलेला आहे. त्या मधुमेहामुळं पुढं शारीरिक व्याधी अनेक जडत असतात. त्यातूनच 2016च्या दरम्यान
माझ्या पायाच्या अंगठ्याचं ॲम्प्युटेशन करण्यात आलं होतं. तर 2025च्या एप्रिल महिन्यात माझी अँजिओग्राफी झाल्यानंतर माझ्या हृदयात छिद्र असल्याचे निदर्शनास आलं आणि ती 3 छिद्रासाठी मग माझ्यावर अँजिओप्लास्टी सर्जरी आपल्याच धाराशिव येथे शालेय शिक्षण झालेले आणि हृदयरोगात तज्ज्ञ मानले जाणारे शैलेश मठपती यांनी केली. त्यानंतर सर्वच स्थिरस्थावर होईल असं वाटलं होतं, परंतु अतिशय मागच्या महिन्यात दगदग झाली आणि मला जे उडी खाण्याचं व्यसन आहे त्यामुळं कदाचित मला परवाच्या दिवशी माईल्ड असा पॅरालिसिसचा झटका आलेला आहे. यावर आमच्या डॉक्टर शैलेश मठपती आणि डॉक्टर स्वप्नील शिंदेचे मित्र असलेले डॉक्टर आशिष काळे पाटील हे सध्या माझ्यावर उपचार करत असून आता तो परवाचा पॅरालिसिसचा स्ट्रोक आला होता, तो आता त्याचा प्रभाव फार अत्यल्प राहिलेला असून लवकरच मी अगदी व्यवस्थित बोलू शकेल आणि चालू पण शकेल अशी मला खात्री वाटते. आणि परत मग तुमचा आणि माझा संवाद आपल्या अन्नाच्या ह्या माध्यमाद्वारे सतत होत राहील. हे असं काय घडतं, ज्याला हृदयरोगाचा त्रास असतो त्याला कुठलाही वैद्यकीय तज्ज्ञ हृदयाला संरक्षण करण्याची औषध देत असतो आणि नेमकं तिथं तुमच्या हृदयाचं प्रोटेक्शन होतं, पण त्याच त्याच्यात तुम्हाला जी काही तुमचं शारीरिक परिश्रमानं वगैरे काय होतं, फक्त थेट त्याचा ताण तुमच्या मेंदूवर पडतो आणि ज्यावेळेस तो ताण मेंदूला सहन होत नाही त्यावेळेस मग पॅरालिसिसचा अटॅक येत असतो असं ह्या डॉक्टर मंडळीचं म्हणणं आहे. आपण आता इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. तुम्हाला अडखळत का होणार आजचा भाग कसा वाटला जरूर करा. धन्यवाद.